नमस्कार. आजच्या वेळेस बघायचं इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामध्ये संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधला प्रश्न क्रमांक 7वा काय दिलं आहे. जी करणी संख्या दिली आहे तिला आपल्याला सोपं रूप द्यायचं आहे. ओके, तर प्रश्न क्रमांक 1, 2, 3 आपण मागच्या वेळेमध्ये बघितले. आता आपल्याला बघायचं आहे आजच्या वेळेमध्ये प्रश्न क्रमांक 4 काय दिले. 4 वर्गमूळ 12 वजा वर्गमूळ 75 वजा 7 वर्गमूळ 48 हे गणित आपल्याला सोडवायचं. ओके, पहिलं काय करावं लागेल आपल्याला, जसं आपण मागची व्हिडिओ बघितली म्हणजे मागचं गणित सोडवलं, तिसरं दुसरं पहिलं, त्याच पद्धतीने आपल्याला चौथं गणित सोडवायचं आहे. ओके, तर आपण सोडूया. 4 वर्गमूळ 12, पहिले आपल्याला 12ची फोड करायची आहे, एक वर्गसंख्या आली पाहिजे. ओके, 4 त्रिक 12, 6 दुणे 12 झाली असती, पण 6 कोणाचा वर्ग नाही आहे, 3 कोणाचा पण वर्ग नाही आहे, त्याच्यामुळे आपण 4 त्रिक 12 केलं. ओके, त्याच्यानंतर 75ची पण अशी फोड करायची आपल्याला की एक वर्गसंख्या आली पाहिजे. 25 त्रिक 75. ओके, त्याचप्रमाणे 7ची पण आपल्याला 48ची आपल्याला अशी फोड करायची की एक संख्या वर्ग आली पाहिजे. हे बघा, 16 त्रिक 48. आता 4 जसे तसे लिहायचे आहेत. 4 कोणाचा वर्ग आहे, 2चा वर्ग, त्याच्यामुळे 2ला आपण बाहेर काढूया आणि 3ला आतमध्येच ठेवूया. 25 कोणाचा वर्ग आहे, 5चा वर्ग आहे, त्याच्यामुळे 5ला बाहेर काढूया, 3ला आतमध्येच ठेवूया. वजा 7 जसे तसे लिहिले. आता 16 कोणाचा वर्ग आहे, 4चा वर्ग आहे, 4ला बाहेर काढूया, 3ला जसं तसं लिहूया. 4 गुणिले 2 8 वर्गमूळ 3, 8 वर्गमूळ 3 वजा 5 वर्गमूळ 3 हे जसं तसं लिहायचं. त्याच्यानंतर 28 वर्गमूळ 3 जसं तसं लिहिलं. ओके, आता याच्यामध्ये तिघांमध्ये कॉमन काही आहे, वर्गमूळ 3 कॉमन आहे. ओके, तर वर्गमूळ 3ला आपण कॉमन काढूया. शिल्लक करायला 8 वजा 5 वजा 28 आणि वर्गमूळ 3 आपण बाहेर लिहिलं कॉमन. आता हेच क्रॉस चेक करून बघूया बरोबर आहे का. वर्गमूळ 3 गुणिले 8 8 वर्गमूळ 3 वजा 5 वर्गमूळ 3 वजा 28 वर्गमूळ 3. ओके, म्हणजे बरोबर आपण कॉमन काढलेलं आहे. आता पुढे 8मधून 5 गेले, आधी आपण वजा चिन्ह त्याची बेरीज करूया. 28 अधिक 5 किती होतात, 33 वजा 33 वर्गमूळ 3 वर्गमूळ 3 आला. आता 33मधून 8 गेले, 25 राहिले, तर वजा चिन्ह असल्यामुळे वजा 25 वर्गमूळ 3 हे उत्तर आलं आहे फायनल. ओके, आता 5वं गणित आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.